नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गेले 15 दिवस मी आपल्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टीचे प्रपोजल घेऊन येत आहे आणि हे प्रॉपर्टी निरनिराळ्या ठिकाणी आपण बघतो आहे. आपण प्रॉपर्टीच्या माध्यमातून एक क्लब मेंबरशिप हा कॉन्सेप्ट राबवतो आहे. गेले 2 महिने आपण आपलं पेमेंट स्टॉप केलं. पेमेंट का स्टॉप केलं याचं आता मी एक्सप्लेनेशन देत बसत नाही, पण पेमेंट स्टॉप झालं हे तर नक्की आहे. परंतु मित्रांनो, या पेमेंट स्टॉप झालं तरी मी तुमचं काही 1 रुपयाचंही नुकसान करत नाही आहे आणि करणारही नाही आहे. मित्रांनो, आपण मला गेले 2008 पासून ओळखत आहे. काही जण नवीन आहेत, त्यांना नवीन अनुभव आहे माझा, त्यांच्यासाठी हे सर्व नवीन आहे. तरीसुद्धा त्यांनी या 18 महिन्यामध्ये खूप प्रकारचा गैरफायदा पण घेतला. मी आता त्याच्याबद्दल काय बोलणार नाही आहे. ज्यांची 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी 50 लाख घेऊन गेले. कसे नेले, का नेले, कशा प्रकारे नेले आणि एवढे नेऊनसुद्धा ते व्यक्ती आपल्या निगेटिव्हिटी पसरवत आहेत. आता अनेक जण बोलतील, मग असे तुम्ही कोणालाही देता, मग आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, इथे आपण प्रत्येकाला देण्यासाठीच होतो आणि देण्यासाठी सुरू केलं होतं आणि हे घडल्यामुळेच आपण हे सध्या सगळं बंद केलं 2 महिने. परंतु ज्यांनी नेले आहेत ते काय आपलं नुकसान करण्यासाठी घेऊन गेलेले नाही आहेत, ते आपल्याला फसवण्यासाठी घेऊन गेलेले नाही आहेत, हे पण मी नक्की सांगू शकेन. ते पण पैसे आपल्याकडे परत येणार आहेत याची पण मला खात्री आहे. असे अनेक व्यवहार झालेत आपल्याकडे की आपण 1 रुपयाच्या समोर 10 रुपये दिले, 50 रुपये दिले, 100 रुपये दिले, पण ती जाणीव नसतानासुद्धा नसणारी माणसं कंपनीबद्दल गैरप्रचार करतात. मग अशा व्यक्तींबरोबर आपण भांडत बसायचं की पुढे जायचं. आज मित्रांनो, आपण कुठल्या परिस्थितीतून चाललो आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. कोर्ट कचेरीच्या माध्यमातून किंवा भांडण तंट्याच्या माध्यमातून आपण पुन्हा उभे राहू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. हे मी वारंवार माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. आता अनेक जण बोलतील, हे नवीन काय प्रॉपर्टीचं. मित्रांनो, आपल्याला कुठेही लिगली अडकायचं नाही आहे. म्हणूनच आपण हे प्रॉपर्टीचं कॉन्सेप्ट आपल्यासमोर आणत आहोत आणि हा कॉन्सेप्ट आपण पहिल्यांदा आणत नाही आहोत. हा आपण कॉन्सेप्ट 2021मध्ये मी आतमध्ये जायच्या अगोदर आणला होता आवाजच्या माध्यमातून, आणि त्यासाठी आपण कर्जतमध्ये प्रॉपर्टी घेऊन सुरुवात करणार होतो. पण ते आपण ज्या ज्या केसेस झाल्या, या काय गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे ते राहून गेलं. आता ते राहून जरी गेलं तरी डोक्यातली तर कल्पना जात नाही. ती कल्पना तशीच होती आणि त्या कल्पनेच्या माध्यमातूनच आपण या रिटर्नच्या बाबतीत लिगली आपण काम करू शकू आणि इथे कोणाचाही कधी काय प्रॉब्लेम येऊ शकणार नाही. आणि हे सर्व फक्त आणि फक्त आपल्यासाठीच करत आहोत, जेही कुठे आपल्याला लिगल चौकटीमध्ये बसवण्यासाठी. आपले रिटर्न सेमच असतील, पण हे फक्त 2 वर्षासाठी नसणार आहेत, आता लाईफ टाईमसाठी असणार आहेत. आता हे लाईफ टाईम देण्यासाठी आपल्याला असं काही ते प्रोडक्ट पाहिजे जे प्रोडक्ट आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकेल. साहजिकच असं प्रोडक्ट कुठलं असेल जे टिकणारं असेल. आता जमीन ही असे एक प्रोडक्ट आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला लाईफ टाईम उत्पन्न मिळू शकतं. मग ते शेती असू दे, तिथे बंगला असू दे, रो हाऊस असू दे, फार्म हाऊस असू दे, एखादा मोठा रिसॉर्ट्स असू दे, किंवा खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती पण नसतील, अशाही गोष्टी आपण जमिनीच्या माध्यमातून राबवू शकतो. आणि तोच एक संकल्पना म्हणजे आपली आवाट. आवाट ही संकल्पना अशी आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण गाव बसलेलं असणार, पूर्ण देश बसलेला असणार, आपला पूर्ण भारत बसलेला असणार. आता अनेक जण बोलतील, इथे कशाला कोण येणार आहे. मित्रांनो, असं नाही आहे. तुम्ही आज जसं बघता तसं तुम्हाला जग दिसतं. आपण आपल्या डोंबिवलीच्या बाहेर किंवा भांडूपच्या बाहेर किंवा आपण आपल्या शहराच्या बाहेर जात नाही याचा अर्थ असा नाही कोणच फिरत नाही. जर मी सकाळी उठलो आणि बाहेर फिरायला गेलो तर सकाळी 5 वाजता उठणारी माणसं पण दिसतात रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणारी.
आणि जर मी दारूच्या गुत्त्यात गेलो तर दारू पिणारे पण तेवढेच दिसतात. देवळात गेलो तर देवळामध्ये पण तेवढेच दिसतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ हेच आहे की फिरणारा समाजही भरपूर आहे. फिरण्यावर भटकंतीवर पैसा खर्च करणारा समाज भरपूर आहे. अशा व्यक्तींसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. दुसरी गोष्ट, याच्या माध्यमातून आपला पूर्ण देश आपण जगासमोर आणणार आहोत. फॉरेनर लोकांना आपण इथे एका ठिकाणी देश दाखवू शकू. सर्वात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक राज्यातील लोकांना तिथे त्यांचे उत्सव साजरे करायला आपण परमिशन देणार आहोत. सर्वात महत्त्वाची अजून एक गोष्ट की त्याच्या माध्यमातून आपण वस्तूंची देवाणघेवाण करणार आहोत. कशी? तिथे दुकान थाटायची परमिशन देणार आहोत. मग त्यांना एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटीही मिळणार आहे आणि त्याचीही मेंबरशिप देणार आहोत. म्हणजे हे तर झालंच, सोबत प्लॉटिंग करणार आहोत. प्लॉटिंगच्या माध्यमातून तो व्यक्ती जी घर बांधू शकेल, वास्तू बांधू शकेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती जी वास्तू बांधणार आहे ती वास्तू त्याच्या राज्याचं प्रतिमा असेल, ती त्या राज्याचं प्रतिबिंब असेल. अशा पद्धतीने आपण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, आपल्यातल्या प्रत्येकाला रोजगार मिळेल. मग तो भलेच किती मोठा सिनियर सिटीजन असला तरी, कधीतरी असे सिनियर सिटीजन असतील की ज्यांचं घरामध्ये पटत नसेल किंवा त्यांना घरामध्ये त्यांना योग्य तो मान मिळत नसेल. दुसरी गोष्ट, त्यांना सिनियर सिटीजनना त्यांच्याकडे एवढी पेन्शन नसेल की ज्या घरामध्ये काही खर्च करू शकतील. अशा व्यक्तींसाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट तिथे त्यांना राहायला देणार आहोत. आम्हाला त्यांच्याकडे 1 रुपयाची अपेक्षा नाही आहे. आम्हाला फक्त त्यांनी तिथे आनंदाने खेळीमेळीने राहावं. त्यांचा आरोग्याचा खर्चही आम्ही करणार आहोत. आणि ही कुठल्याही प्रकारची चॅरिटी नाही आहे, हा कुठल्याही प्रकारचा वृद्धाश्रम नाही आहे. हे आपलं स्वतःचं त्यांचं घर असणार आहे. हे प्रशांत नांगणे सारखे जे तुमच्यासारखी माणसं इथे काम करणार आहे ते त्यांची आपले आईवडील समजून काळजी घेतील. हा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच्या पुढची गोष्ट ही आहे की आजच्या डेटला आज कुठलीही गुंतवणूक समजा, कुठलीही गुंतवणूक पकडा, तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 18% ते 20%च्या वरती रिटर्न देत नाही वर्षाला. आपण इथे 60 ते 70% रिटर्न देऊ शकतो. का आणि कसे? कारण तुमच्या जमिनीची व्हॅल्यू ही वाढत असते दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष. तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल, आणि ते मेंबरशिप आहे आमची, सिल्वर मेंबरशिप, गोल्डन मेंबरशिप, प्लॅटिनम मेंबरशिप, डायमंड मेंबरशिप, अशा 4 मेंबरशिपच्या पद्धतीने तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल त्याचं ब्राउचर, कॅटलॉग सगळं मिळेल. आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, meradesh.meraghar.com मध्ये. याच्या माध्यमातून तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट कराल ती इन्व्हेस्टमेंट तुमची सिक्युअर्ड असणार आहे. का? कारण तुम्ही प्लॉट घेतात, तुम्ही क्लब मेंबरशिप घेतात. त्याच्या माध्यमातून तुम्हाला पहिल्या 2 वर्षात आम्ही तुमचे पैसे 2 महिन्याचे एक्स्ट्रा या पद्धतीने आम्ही तुमचे पैसे रिटर्न करणार आहोत. त्याच्यानंतर जे काय 25व्या महिन्यापासून जे मिळेल ते तुम्हाला लाईफटाईम बोनस मिळेल. लाईफटाईम बोनस म्हणजे का? कारण तुम्ही जर तिथे राहू शकत नसाल तर तुम्ही ते वाउचर कोणालाही दुसऱ्याला देऊ शकता. असे कितीतरी व्यक्ती आहेत की जे आपल्या आजूबाजूचे व्यक्ती आहेत की जे फिरत असतात, 24 तास फिरत असतात, वर्षाचे 12 महिने फिरत असतात. अशा व्यक्तींना तुम्ही ते वाउचर देऊ शकता. आणि ते 5,000चं वाउचर, समजा ₹1,00,000 भरले असतील तर 5,000चं वाउचर तुम्ही ते इनकॅश करून घेऊ शकता इनडायरेक्टली. किंवा तुम्हाला जर आम्हाला विकायचं असेल तर तुम्ही आम्हालाही विकू शकता, पण त्यावेळी तुम्हाला ₹2,500 लाखामागे ₹2,500 मिळतील. या पद्धतीने 5 लाख, 10 लाख, 25 लाख त्या पद्धतीने त्याच्या अमाऊंटप्रमाणे रिटर्न्स मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 लाखाच्या पुढे ज्यांची इन्व्हेस्टमेंट असेल त्यांना प्लॉट विथ डेव्हलपमेंट करून मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, जर एखाद्याला वाटत असेल की आमचा प्लॉट आमच्या नावाने झाला पाहिजे तर तुमच्याच नावाने तो प्लॉट होणार आहे. आमच्या नावाने प्लॉट होणार नाही आहे. तो प्लॉट तुमच्याच नावाने असणार आहे. त्या प्लॉटचा मालकी हक्कही तुमचाच असणार आहे. तुमची इच्छा असेल तरच तुम्ही तो आम्हाला भाड्याने द्यायचा आहे. त्याचं तुम्हाला भाडं आमच्याकडनं लाईफटाईम मिळत राहणार आहे. तुमची इच्छा नसेल तर व्यवहार तिथल्या इथे क्लोज होणार आहे. त्यामुळे विषय संपला. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जुने इन्व्हेस्टर आहात, तुम्ही ऑलरेडी 15% भरले आहेत. तुम्ही बोलाल आता मी नवीन काय करायचं, तर तुमच्यासाठी स्पेशली तुम्हाला फक्त 35% भरायचे आहेत. ज्यांनी 15% भरले आहेत. ज्यांनी 15% भरलेले नाही आहेत, त्यांनी काहीच भरलेलं नाही आहे, त्यांना फक्त 50% भरायचे आहेत. तिथेही त्यांचं नुकसान होणार नाही आहे मॅडम.
तिथे त्यांचं नुकसान होणार नाही साहेब. आज आपण 50% जे भरणार आहात, तुम्ही समजा एक्स अमाऊंट तुमची 10 लाख असेल आणि तुम्ही 50% 5 लाख भरलेत, तर टोटल अमाऊंट किती झाले? 15 लाख झाले. त्या 15 लाखावर तुम्हाला 5% प्रमाणे रिटर्न चालू होतील आणि हे देखील लाईफ टाईम चालू राहतील. आणि त्या 15 लाखासमोर तुम्हाला आम्ही प्लॉट पण देऊ शकतो किंवा फ्लॅट देऊ शकतो. जे काय असेल उपलब्ध ते तुम्हाला आम्ही देणार आहोत. ते तुम्हाला नावावर करून जर तुम्हाला व्यवहार क्लोज करायचे असेल तर तुम्ही व्यवहार क्लोज करू शकता. आमच्याकडनं रिटर्न मिळायचे बंद होतील. हे झालं. आता हे सर्व उपद्व्याप करण्यामागचा उद्देश काय आहे? हे सर्व करण्यामागचा उद्देश एकच आहे की आपले पैसे आपल्या अकाउंटमध्ये राहावेत, आपल्या डोळ्यासमोर राहावेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपली आठवण गेल्यानंतरही राहावी. यामध्ये नॉमिनी कोणाचाही नसणार नाही. म्हणजे जे क्लब मेंबरशिप घेणार आहेत त्यांना कुठेही नॉमिनी असणार नाही आहे. तेही जिवंत असेपर्यंत त्यांची प्रॉपर्टीचे रिटर्न त्यांना मिळत राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांचं नाव त्याच्यावर त्या प्रॉपर्टीवर टाकलेलं असेल. म्हणजे आपण जरी गेलो तरी आपली आठवण तिथे कायमची राहणार आहे. आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं, ही प्रॉपर्टीज भले तुम्ही बंगला बांधता तेव्हा एकाच ठिकाणी घेऊ शकता, एकाच ठिकाणी बांधू शकता किंवा एकाच ठिकाणी राहू शकता. इथे तसं नाही आहे. इथे भले तुम्ही एका ठिकाणी बांधलात तरी तुम्ही आमचे जिथे जिथे आमचे रिसॉर्ट्स असतील, जिथे जिथे आमचे फार्म हाऊस असतील, जिथे जिथे आमचे आवड प्रोजेक्ट असतील तिथे तिथे तुम्ही राहू शकता, एन्जॉय करू शकाल. आता काही लोक बोलतील 1 लाखवाल्याला पण 3 दिवस, 5 लाखवाल्याला पण 3 दिवस, 25 लाखावाल्याला पण 3 दिवस. असं नाही आहे. हे 3 दिवस जरी असले तरी त्यांच्या अमाऊंटप्रमाणे रिटर्न्स असतील. आता समजा एखाद्याचे 25 लाख आहेत, मग त्याला 1.25 लाखाची एन्जॉयमेंट मिळेल. आता 1.25 लाखाची एन्जॉयमेंट कशी मिळेल? तर तिथे तो दुकान पण लावू शकतो. जसे जसे आमचे एक्झिबिशन भरतील तसे तसे तिथे दुकान पण लावू शकतो. 1.25 लाखाचे प्रोडक्ट विकत घेऊ शकतो. 1.25 लाखाची इन कॅश करू शकतो. या पद्धतीने त्याचे तिथे रिटर्न्स असतील. 3 दिवसासाठी तो इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात एखादा प्रोग्राम करू शकतो, एखादी बर्थडे पार्टी करू शकतो. अशा पद्धतीने त्याचे 1.25 लाख रुपये तो वसूल करू शकतो. अशा प्रकारे आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे जेणेकरून आपले रिटर्न्स लिगली बसवावेत, लिगली मिळावेत, याच्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे. आणि त्या खटाटोपाला आपण रिस्पॉन्स द्याल ही मी अपेक्षा बाळगतो. आपल्या सगळ्या शंकांचं निरसन करायला मी खंबीर आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील त्यांचं उत्तर तुम्हाला मिळेल. पण मित्रांनो, तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही अशी अपेक्षा करू नका की प्रशांत नांगणे मला ऑफिसमध्ये भेटेल, त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेऊ, तरच आम्ही इन्व्हेस्टमेंट करू. ह्या भानगडीत पडू नका. कृपा करून तुम्हाला माझी भेट घ्यायची आहे. शक्य होईल आपण शक्य तेवढे प्रोग्राम करू. रिसॉर्ट्समध्ये मी भेटेन, आपल्या फार्म हाऊसवर भेटू, आपल्या आवडच्या प्रोग्राममध्ये भेटू. जिथे जिथे आपले प्रोग्राम असतील तिथे तिथे मी भेटेन. परंतु आता आपण शंका कुशंका काढत बसून वादविवाद घालत बसण्यापेक्षा, प्रश्नोत्तरं विचारत बसण्यापेक्षा, प्रश्नांची सगळ्यांची उत्तरं मिळतील तुम्हाला माझ्या स्टाफच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यानंतर आपलं एकही पेमेंट थांबणार नाही जर आपण रिस्पॉन्स दिलात तर. अजून आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मी. यामध्ये समजा तुम्ही XYZ अमाऊंट इन्व्हेस्ट केली आणि तुम्हाला वाटलं की बाबा मला 6 महिन्यात ती प्रॉपर्टी आवडली नाही, तर तुमचे पैसे जसेचे तसे तुम्ही परत घेऊन जाऊ शकता. हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. फक्त पहिल्या 6 महिन्यामध्ये. 6 महिने हा तुम्हाला लुपिंग पिरियड असेल. ज्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला वाटलं की बाबा हा प्लॉट आम्हाला आवडलेला नाही आहे, आम्हाला कंटिन्यू नाही करायचं आहे, तर तुम्ही 6 महिन्यामध्ये तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुमचे 5% मिळालेले असणार आहेत. सोबत तुमचे लाख रुपये, 2 लाख रुपये जे काही तुम्ही ठेवलेले असतील ते पण तुम्हाला परत मिळतील. आणि तिसरी गोष्ट, एकदा 6 महिने कंप्लीट झाले तर तुम्हाला पुढचे 2 वर्ष पुन्हा पैसे मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही 6 महिन्याचा एक पिरियड देतो, 180 दिवसाचा पिरियड देतो आहे, ज्या पिरियडमध्ये तुम्ही विचार करू शकता की बाबा मला करायचं की नाही करायचं आहे. अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व करण्यामागचा उद्देश काय आहे? जर मी एकटा प्रॉपर्टी घ्यायला गेलो तर मला जी एखादी प्रॉपर्टी 50 लाखाला पडत असेल, तीच प्रॉपर्टी आपण 5,000 लोकांनी म्हणून घ्यायला गेलो तर ती कितीला पडेल? 25 ते 30 लाखाला पडेल. तर तो जो बेनिफिट आहे तो आपल्याला आपल्या या माध्यमातून मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपल्याकडे 100 करोडचं एक प्रपोजल आलेलं आहे आणि आपल्याला पुढच्या महिन्यात 2-3 महिन्यामध्ये हे 100 करोड उभे करायचे. हे 100 करोड उभे करण्यासाठी मी तुम्हाला एक फक्त आव्हान करतो आहे, तुम्हाला जेवढे जमतील तेवढे इन्व्हेस्टमेंट करा.
तुम्हाला तुमचे 5% तर मिळतीलच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये तुमच्या प्लॉटची किंमत नाही वाढली तर मी तुमची जी काय प्रॉपर्टी असेल, जे काय इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याचे 3 टाईम तुम्हाला मी रिटर्न द्यायला तयार आहे. विथ ॲग्रीमेंट पेपरवर मी मेन्शन करायला तयार आहे. अजून काय पाहिजे? हे कुठे मिळेल का? नाही ना? मग करायची का सुरुवात? धन्यवाद.